नमस्कार मित्रांनो, मी आता पिंपरी चिंचवड शहरातील एका बर्ड व्हॅली उद्यान नावाच्या उद्यानापाशी आहे आणि बोर्ड वाचल्यानंतर मला तो इंटरेस्टिंग वाटला म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवतोय। तर हे 2009 साली मनपा मार्फत विकसित करण्यात आलेले आहे आणि हे खाजगी तत्वावर देखभालीसाठी व संरक्षण कामी देण्यात आलेले आहे। म्हणजे महानगरपालिकेला सगळं काही निर्माण करता येतं, उभं करता येतं, खर्च करता येतो, पण त्याची देखभाल मात्र करता येत नाही बरं का। म्हणजे ही परिस्थिती अशी असते की 40 लाखाची गाडी घेऊ शकते पालिका, पण त्यांना 40,000चे टायर बदलता येत नाहीत किंवा टायरचे मेंटेनन्स करता येत नाही किंवा त्याला डिझेल टाकता येत नाही, ड्रायव्हरचा पगार देता येत नाही, असं सगळं आहे। तर उद्यानाचं नाव आहे बर्ड व्हॅली, त्याचं क्षेत्रफळ आहे 2.7 एकर, नाही 27 एकर आहे, 10.8 हेक्टर म्हणजे 27 एकर आहे आणि याचं वार्षिक भाडं जे आहे ते 1,42,000 रुपये आहे। मग तुम्ही 1,42,000 रुपये वार्षिक भाडं किती जागेसाठी माहिती आहे का? 27 एकर जागेसाठी जर वर्षाला 1,42,000 रुपये भाडं म्हणजे दिवसाला लयतले 350 रुपयेच्या आसपास ते कॉस्ट येऊ शकते। जर तुम्हाला 350 रुपये कॉस्टमध्ये एवढी मोठी जागा आहे, तुम्हाला दाखवतो बघा, याचं 27 एकर आहे, हे सगळं जर तुम्हाला वापरायला मिळत असेल तर उद्योजक होणं सोपं आहे। त्यामुळे पालिकेनं अशाच प्रकारे खाजगी उद्योजक जरूर घडवावेत। फक्त नवीन लोकांना, गरीब लोकांना, सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना सुद्धा संधी द्यावी। 27 एकरचं पर्यटन केंद्र किंवा गार्डन वापरण्यासाठी फक्त 1,42,000 रुपये भांडवल लागते मित्रांनो, म्हणजे फक्त 350 रुपये दिवसाला। आणि त्याच्यातून जे उत्पन्न येणार आहे ते उद्यानाची फी आहे बघा 10 रुपये आणि बोटिंग फी 50 रुपये, म्हणजे ॲव्हरेज प्रत्येक आतमध्ये गेलेला माणूस 60 रुपये। अशा ॲव्हरेजने जर तुम्ही दिवसाला 1000 लोक पकडले तरी तुम्ही गणित करू शकता की पालिका घेते किती आणि पालिकेच्या नावावरती लोक घेतात किती, पालिकेला देतात किती आणि लोकांकडून घेतात किती। तुम्हाला याच्यातून समजेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिका असं प्रत्येक ठिकाणी, ते उद्यान असेल, गार्डन असेल, बाकीचे कुठलेही प्लॉट असतील, बाकीचे कुठल्याही सेवा सुविधा असतील, त्या बाबतीत पालिका नेहमी असाच बदमाशपणा करते। जर हे स्वतःच जर पालिकेनेच मेंटेन केलं, पालिकेनेच चालवलं तर नागरिकांना खूप उत्तम सुविधा मिळतील आणि पालिकेच्याही तिजोरीमध्ये शेकडो कोटी रुपयाची भर पडू शकते। पण पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना काय लागतं? खर्चाची सगळी बाजू पालिकेच्या अंगावर आणि उत्पन्नाची सगळी बाजू कंत्राटदाराच्या शिंगावरती असं आहे। म्हणून पालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आता नागरिकांनी शिंगावर घेतलं पाहिजे, ते याच्यासाठीच आहे का। 5 रुपये आणि 4 चाकीला पण पैसे ते वाढलेले असतील आणि हे गजराज बोटिंगला दिलेले ठेकेदार 5 वर्षासाठी दिलेले 2016 ते 2022 आणि ते तसंच कंटिन्यू झालेले आहे। त्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी उद्योगधंदा करायचा असेल तर तुम्ही असं पालिकेचे ठेके घ्यायला शिका। लक्षात घ्या, बाकीचे उद्योजक व्हायला तुम्हाला खूप जागा लागते, भांडवल लागते। हे बघा 27 एकर फक्त 350 रुपये पर डे ह्या भाड्याने तुम्हाला मिळत असेल तर कोण उद्योजक होऊ शकत नाही मला सांगा। हे उद्योजक होता येईल तुम्हाला।